ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं कडक कारवाई आता अंमलात आणण्याचं काम हाती घेतलं असून आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना आता कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। राज्यात वृद्ध आईवडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बेवारस सोडणे, त्यांचा मानसिक शारीरिक छळ करणे, मालमत्तेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने घराबाहेर काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्यासाठी प्रांत कार्यालयात सुनावणी सुरू करण्यात आली असून अंतिम निर्णयाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचीही तरतूद आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या आहेत। या तक्रारींमध्ये मुलांकडून किंवा वारसांकडून होणारा छळ, सांभाळ करण्यास नकार, मालमत्तेवर बेकायदेशीर हक्क सांगणे, वृद्धांना घराबाहेर काढल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा तक्रारींची जलद सुनावणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पालक व ज्येष्ठ नागरिकांचं भरणपोषण व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आई-वडिलांचा सांभाळ करणे ही मुलांची कायदेशीर जबाबदारी आहे। जर मुलांनी किंवा वारसांनी ही जबाबदारी टाळली, वृद्धांचा छळ केला किंवा त्यांना घराबाहेर काढले तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते। गरज भासल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणाचे व्यवहारही रद्द करण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरणाला आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींवर प्रांताधिकारी अध्यक्ष असलेल्या प्राधिकरणामार्फत सुनावणी केली जाते। कायद्यानुसार शक्य तितक्या कमी कालावधीत प्रकरणांचा निकाल देण्याचे निर्देश आहेत। सुनावणीनंतर आवश्यक आदेश देण्यात येतात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते। तक्रार करताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तसेच इतर आवश्यक पुरावे सादर करावे लागतात। ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले असेल, मानसिक किंवा शारीरिक छळ होत असेल किंवा जीवितास धोका निर्माण झाला असेल तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षितता, हक्कांचे संरक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। वृद्ध आईवडिलांचा आधार देणे हे केवळ नैतिक कर्तव्य नसून कायदेशीर जबाबदारीही आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा छळ होत असल्यास संबंधितांनी भीती न बाळगता प्रशासनाशी संपर्क साधून न्याय मिळवावा असे आवाहन करण्यात आले आहे।